निदान कलाच्या नजरेने तरी बघितलं पाहिजे. खंडोबा मंदिर, जिथे शिल्पकलेत दडलंय गुढतेचं रहस्य. हे केवळ मंदिर नाही, ही एक जागा आहे जिथे देवता शिल्पात कोरली गेली आहे आणि गुढता हवेत घोळून गेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील हे खंडोबा मंदिर पाहता क्षणी आपल्याला हेमाडपंथी शिल्पशैलीची एक भव्यता जाणवते. माती, दगड आणि जांभ्या रंगातील भिंती असा एक काळ आहे जो अजून इथे श्वास घेतोय. हे मंदिर फक्त श्रद्धेचं स्थळ नाही, हे एक गूढ वळण आहे इतिहासातल्या त्या पानांचं जिथे शिवाचा खंडोबा बनतो. पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, पण मूळ रचना अधिक प्राचीन आहे. या मंदिरातली शिल्पकला बोलते. प्रत्येक भिंत, प्रत्येक खांब, प्रत्येक वळण काहीतरी सांगतंय. हेमाडपंथी शैलीतील हे दगडशिल्प म्हणजे त्या काळातली अभिव्यक्ती आजही श्वास घेते. हे मंदिर सातारा परिसरमध्ये आहे, म्हणजे शहरापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती आहे. स्थानिक लोक सातारा म्हणून ओळखतात. शहर विस्तारामुळे आता टकराच्या जवळ आहे. निसर्गाच्या कुशीत, इतिहासाच्या सावलीत आणि शिल्पकलेच्या अद्वितीय छटांमध्ये लपलेलं एक अप्रतिम ठिकाण, संभाजीनगर लेणी. चला तर मग MH15 ॲडव्हेंचर सोबत शोधूयात या लेण्यांमागचं गूढ आणि गौरवशाली इतिहास. संभाजीनगर शहराच्या अगदी जवळ सातारा टेकड्यांवरती वसलेल्या या लेण्यांमध्ये 12 गुहा आहेत. पण यामागचं खरं सौंदर्य म्हणजे इथली बौद्ध शिल्पकला आणि वास्तुशास्त्र. या लेणीचं निर्माण साधारण 6व्या-7व्या या शतकामध्ये झालं असावं. या गुहांमध्ये हिनयान आणि महानयान या दोन्ही पंथांशी संबंधित शिल्प सापडतात. 7वी गुहा ही सर्वात प्रसिद्ध गुहा आहे. ही एक विहार असून यात स्तंभांची रचना, भिंतीवर कोरीव काम आणि बुद्धाची मूर्ती लक्ष वेधून घेते. इथल्या मूर्त्यांमध्ये एक खास भावना दिसते, शांतीची, साधनेची आणि अंतरंग एकात्मेची. चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र असं सांगतं की या कलांकडे, या मूर्त्यांकडे निदान कलाच्या नजरेने तरी बघितलं पाहिजे की ज्यांची यांची साठवण होईल. परंतु तुम्ही बघू शकता की मागच्या काळातले जे मूर्त्यांना वगैरे मानत वगैरे, ज्यांची पूजा वगैरे करत नाहीत, त्या माणसांनी या मूर्त्यांचा किती ऱ्हास केला तुम्ही बघू. या लेण्यांमागे किती कलाकारांची मेहनत असेल, किती साधूंनी येथे ज्ञान साधना केली असेल. आजही इथं आल्यावर वाटतं काही अद्भुत ऊर्जा आहे या ठिकाणी. जर तुम्ही संभाजीनगरला भेट देणार असाल तर या लेणींना जरूर भेट द्या. इतिहास, अध्यात्म आणि शिल्प यांचं एकत्रित दर्शन इथे अनुभवायला मिळतं. इथं पोहोचणेही अगदी सोपे आहे. संभाजीनगर शहरातून अवघ्या काही मिनिटात तुम्ही पोहोचू शकता.
लेणी म्हणजे केवळ दगड नव्हे, त्या आहेत कालाच्या प्रवाहातील जिवंत साक्षी. पुन्हा भेटू अशाच एका ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत MH15 ॲडव्हेंचर बघत राहा आणि इतिहासाची नव्याने ओळख करून घ्या. मित्रांनो, आपण नवीन सिरीज चालू करतोय. या सिरीजचं नाव आहे पल्स ऑफ सह्याद्री. यामध्ये आपण सह्याद्रीतील वेगवेगळ्या ठिकाणांची महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.